गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या शेअर बाजारातील घसरणीचा फायदा JYC इंडस्ट्रीचे उत्तराधिकारी यशवर्धन चौधरी यांना झालेला आहे. त्यांची मालमत्ता टीव्ही बंद कर आता. चल जगातील श्रीमंत व्यक्तींच्या परी मी कधीच बघते. आता टीव्ही बंद कर. 10व्या क्रमांकावर यशवर्धन चौधरींच्या मालमत्तेत दररोज सुमारे 5000 कोटी रुपयांची वाढ होते. गरज नाहीये त्या खोटारड्या माणसाची. तो अजिबात खोटारडा बिटारडा नाहीये. हो खोटारडाच आहे तो. तू काय बोलते ते मला काहीच कळत नाहीये. परी टीव्ही बंद कर आधी. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत यशवर्धन चौधरी 10व्या क्रमांकावर येतात. यशवर्धन चौधरींच्या मालमत्तेत हल्ली तू कुठली गोष्ट एकदा सांगितल्यावर ऐकत नाहीस ना. आधी टीव्ही बंद कर. नेहमीचीच तुझी नाटकं आहे. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही. तुझ्या त्या नेहमीच्या बातम्यामुळे मला पण सगळीकडे यश दिसायला लागलं. खरंच हाय हाय. आता माझा बटाटा कसा आहे तू? मी बरी. ओके. तुम्ही इथे कसं? कसा म्हणजे आय वॉज जस्ट पासिंग थ्रू. खरंच काही काम होतं की? नाही म्हणजे ते टिफिन घ्यायचा होता ना. आपलं ठरलंय ना घर मालकाला टिफिन द्यायचा. सो म्हणून साक्षात यशवर्धन चौधरी आज टिफिन घ्यायला आलेत. का मी येऊ शकत नाही? आणि मी ऍज इट इज आय वॉज पासिंग बाय. सो नक्कीच येऊ शकतो. खोटं खोटं कारण सांगून जर तू पॅलेसवर बोलवू शकतो तर तू इथे येऊ शकतो. आणि खोटं बोलणाऱ्या माणसाला काही कारण नाही लागत. तो कधीही कुठेही खोटं बोलतो. आई मला फ्रेंड बरोबर बोलायचंय. नाही चालणार. तिला बोलायचं असेल तर परी तुझ्या फ्रेंडला सांग जर मी सगळ्या अटी पाळतेय ना तर त्यांनी पण अटी पाळायच्या. मी थांबतो बाहेर टिफिन साठी. परी आत ये तू. कट्टी आहे मी तुझ्याशी. तू आता जास्त चुरू बोलायला लागलीस. पण मी काय चुकीचं बोलतेय का? तूच मला बोलतेस ना की दारात कोणी आलं तर त्याला घरात घ्यायचं, पाणी द्यायचं, त्याच्याशी नीट बोलायचं. मला तसं सांगते आणि स्वतः कशी वागतेस? ती अगदी चुकीचं बोलते असं नाहीये. चूक माझी आहे. परी समोर मी यश बरोबर असं वागायला नको होतं. हे बघ परी तू जे काय बोलते ते सगळं खरं आहे पण ते ओळखीच्या माणसांसाठी खरं आहे. आणि आता तो यश तुझाही फ्रेंड राहिलेला नाही आणि माझाही फ्रेंड नाही. त्यावर तो आपल्याशी खोटं बोलला. आणि बेस्ट फ्रेंड कधी खोटं बोलत नाही आणि खोटं वागत पण नाही. त्यामुळे त्याच्याशी चांगला वागायचा प्रश्नच येत नाही. आणि हे बघ आपण जर वाईट माणसांबरोबर राहिलो ना तर आपण पण त्यांच्यासारखं वाईट वागायला लागतो. त्यांच्या बॅड हॅबिट्स आपल्यालाही लागतात. सो जी माणसं बॅड असतात ना ती बॅडच असतात. काय चाललंय? परीला चांगलं वाईट सांगण्याच्या नादात आता मीच चुकीची वागायला लागली. वाद माझा आणि त्याचा आहे ना. मग मी परीच्या मनात का असं चुकीचं भरवतीये? बोल नाही गप्प का झाली? बोल. हे बघ आता याच्यावर चर्चा करायला आता वेळ नाहीये. चल तू आधी आत ये मग बोलू आपण. नाही तू फ्रेंडला आत घेतलं नव्हतंस ना. हे बघ परी तो पुढच्या वेळेला आला की मी त्याला नक्की आत घे. चल ये आता तू. नाही तू त्याला आत्ताच्या आत्ता फोन कर. कोणाला? फ्रेंडला. आता का? सॉरी म्हणायला. हे बघ परी मी काय त्याला आता सॉरी म्हणणार नाही. ते मला माहित नाही पण मी घरात येणार नाही. ठीक आहे थोड्या वेळाने मी त्याला फोन करीन. तू आधी आत ये. नाही आत्ताच्या आत्ता फोन कर त्याला. हे बघ परी तुझं हे वागणं मला अजिबात आवडत नाहीये. तू माझं काहीच ऐकत नाहीयेस. हे बघ तू लहान आहेस. लहान मुलांसारखीच वाग. प्रत्येक वेळेला मोठ्यांच्या भांडणात पडायची गरज नाहीये.
चल आधी आत ये, नाही तर रात्रभर इथेच राहावं लागेल. हा काय रे, काय झालं? नाही काही नाही. अरे वैतागाला काय झालं एवढं? आत ये. नाही मी जरा मी आत ये म्हणलं की आत ये. काय झालं काही सांगशील का नाही? काय नाही, टेन्शन आलंय मला. कशामुळं? कशामुळे काय? किती वेळ झाला ट्राय करतो, तुमचा ना तो फोन उचलत नाही. काय करू मी? एवढंच ना, नवरा जो फोन उचलत नसेल ना, सगळ्या बायकांचा असंच होतं, लक्षात ठेव. आपल्याकडे ना जग्गू हा प्रॉब्लेम आहे. जेव्हा मी थट्टा करत असतो तुम्हाला गंभीर व्हायची हुक्की येते. आता मी गंभीरपणे काहीतरी सांगतो, तुम्ही थट्टा करताय. म्हणजे काय, बिझी असेल कुठेतरी? कुठेतरी वगैरे नाही, नेहाकडे गेलाय. तिथून निघणार होता, निघाल्यावर मला फोन करणार होता. आम्ही एकत्र ऑफिसला जाणार होतो, मीटिंग होती. त्या डबेवालीकडे गेला ना. मी तर म्हणेन तू त्याला अजिबात डिस्टर्ब करू नकोस. तो जेव्हा यायचं त्याला येऊ दे. मी एकीकडे सांगतोय आजोबांना की नातू जरा भरकटलाय, कुठे पत्ता नाही, आणि आजोबा काय करतायत? नातवाची बाजू घेतात. शाबास. माझा नातू प्रेमात पडलाय म्हणल्यानंतर त्याची बाजू घेणार. तुम्ही एक काम करा, एक दिवस निवडून ऑफिसला या. ऑफिसमध्ये अशी छान बोर्ड मीटिंग बोलवा आणि सगळ्यांना सांगा माझा नातू प्रेमात पडलाय. आजपासून मी त्याला लव्ह लिव्ह म्हणजे प्रेमाची सुट्टी देतोय. जोपर्यंत मुलीचा होकार येत नाही तोपर्यंत त्याला बेमुदत सुट्टी, असं करा. अप्रतिम कल्पना आहे, अप्रतिम. मी ऑलरेडी टेन्शन मध्ये म्हणून मी काहीतरी तिरकस बोलतोय, तुम्ही त्याला सिरियसली घेताय. माझ्या नातूविषयी काय बोलायचं नाही. हा, हे जे सगळं काय चाललंय ना प्रकरण, त्यामुळे एक गोळी कमी झाली, मला लक्षात ठेवा. आणि इकडे तुमच्या गोळ्या कमी होत आहेत, पण माझा फोन जर त्यांनी उचलला नाही ना, मला गोळ्या घ्यायला लागतील. या घे. उचलला. हॅलो, अरे यश तू. हॅलो, काय रे, काय झालं? काय झालं? नाही काही नाही. तुम्ही थांबा, मी आलो. ए थांब थांब, काय झालं मग सांगून जा ना. नाही तुम्ही थांबा, मी आलो. एक मिनिट थांब, माझी शपथ, तुला काय झालं? काय? तुम्ही बसा ना इथे पटकन. म्हणजे? बसा बसा बसा, जरा बसा ना प्लीज, बसा पटकन. आजोबा, काय झालं? आजोबा, यश साहेब ऍक्सिडेंट झालाय. ऍक्सिडेंट? तुम्ही काळजी करू नका, तुम्ही पाणी प्या. मी बघतो काय ते. थांबा. काका, काकू. इंद्राचा ऍक्सिडेंट झाला होता, ते दोघे गेले. आता यश सांग. माय बेबी यश, असा कसा त्याचा ऍक्सिडेंट झाला? ए बंद कर ना तुझी नौटंकी. यश, ज्याला मी माझा मुलगा मानते, तो तिकडे मृत्यूशी झुंज देतोय. तुला वाटतंय की मी काही होणार नाहीये त्याला. माझा यश व्यवस्थित येणार आहे घरी परत. हे बंद कर तुझे मगरीचे अश्रू. मगरीचे अश्रू? मी खोटं रडते असं वाटतं तुला? मग तुला नाही कळणार आहे आई म्हणून मला काय वाटतंय ते. आणि माइंड यश फक्त तुझा पुतणा नाही, या घराचा वारसदार आहे तो, आपल्या बिझनेसचा चेहरा आहे. त्याचा ऍक्सिडेंट झालाय कळल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे. ते मीडियावाले मला सतत फोन करतात, बिझनेस हाऊसेस मधून कॉन्स्टंट मेसेजेस, कॉल्स येतात. काय सांगणार आहे मी त्यांना? आणि त्यात जर आपल्या यशला काही झालं, त्याचं काही बरं वाईट झालं तर एवढं मोठं घर आहे, एवढा मोठा बिझनेस, मी कसं सांभाळणार? बास कर ना, काही होणार नाही माझ्या यशला. तुझं हे जर इमोशनल ड्रामा आहे ना, तो जरा बंद कर. आता ना आपल्या सगळ्यांनाच प्रॅक्टिकल होण्याची गरज आहे. लिसन एव्हरीवन, आपण आज मीडियामध्ये जे काही बोलणार आहोत, आपले बाईट्स. फोन कुठे तुझा? डॉक्टरांना फोन कर. पण आपल्याला तर अजून यश बद्दल काहीच कळलेलं नाही. यशसाठी नाही, म्हाताऱ्यासाठी. डॉक्टरांकडून त्याच्यासाठी झोपेच्या गोळ्या घ्यायच्या. झोपेच्या गोळ्या दे आणि झोपवून टाक त्याला. त्याने काय होईल? म्हाताऱ्याचे डोळे उघडायच्या आत तिकडे यशचा निकाल लागलेला असणार आणि इकडे सिमी चेअरपर्सन झालेली असणार.
पण हे सगळं मलाच करायचंय का? मी जाते. हॅलो, बोला डॉक्टर साठे. कुठल्या हॉस्पिटलला? नाही पण यश कसं आहे? ओके, मला सांगा त्याला आपण आपल्या हॉस्पिटलला शिफ्ट करू शकतो? नाही, माझा तसा आग्रह नाहीये. यशला जिथे कम्फर्टेबल असेल तिथेच सोराईल. पण ऐका, तिथल्या स्टाफ मेंबरची आता एक मीटिंग घ्या. त्यांना सांगा की आमची डॉक्टरांची टीम ताबडतोब तिथे पोहोचेल. ओके? आणि त्यांना निक्षून सांगा की नो स्टेटमेंट्स, नो प्रेस रिलीज, नथिंग. अख्खा फ्लोर बुक करा. आम्ही ताबडतोब तिथे पोहोचतोय. या, थँक्यू. आजोबा, मी हॉस्पिटलला जातो, तुम्ही घरी थांबा. काका तू येतोस का? चला ना. माझा नातू हॉस्पिटलमध्ये असताना मी घरात थांबू शकत नाही. आजोबा, चला तुम्ही. हॅलो, चॉपर रेडी ठेवा. हॅलो. देवा, काही यश ना हॉस्पिटल मधून घरी आला ना डायरेक्ट. Subha, I'm sorry, but I'm fine. व्हॉट हॅपन टू यू? तुला कुठे लागले? कसं झालंय असं? तुझं लक्ष नव्हतं का? दाखव मला. गॉड, ओ माय गुडनेस. पप्पा बघा किती लागले आपल्या यशला. पप्पा आय थिंक आपण ना आपल्या यशची ना दृष्ट काढली पाहिजे. त्याला कोणाची तरी नजर लागली पप्पा. आय एम व्हेरी शुअर ऑफ इट. काकू, काळजी करण्यासारखं काही नाहीये. थोडक्यात निभावलं. आय एम फाईन. नाही, तू आता घरी आलास की मी तुझी नीट काळजी घेणार आहे. ओके? याचा ऍक्सिडेंट झाला म्हणून लोक उलट्या पावलांनी मंदिरात जायला निघालेत. हो, हातावरती कापूर घेऊन आरती करतायत देवाची. बाबा बाबा बाबा, किती मेसेज आलेत बघा. एवढ्या शुभेच्छा येऊन सुद्धा याच्या चेहऱ्यावरची रेष हलत नाही म्हणजे खरंच कमाल. एवढ्या सगळ्या शुभेच्छा काय उपयोग? का? जिच्या शुभेच्छा यायला हव्यात तिने साधा एक मेसेजही नाही केलेला. हे बरोबर. बरोबर काय आहे त्या? म्हणजे यशच्या बाबतीत जे घडलं ते चुकीचं आहे असं मला म्हणायचं. हा, नहीं जग्गू, दिल का मामला है, थोडा समजा करो. हे खरंच आहे. काहीतरी आयडिया काढली पाहिजे आपण. अब आता तुम्ही जर म्हणता एवढं तर तुमच्या डोक्यात नेमकी आयडिया काय मला सांगा, आपण करू. मी काय म्हणतो, तिच्या घरासमोर समजा यश मी उपोषण केलं आणि तिने विचारपूस केल्याशी उपोषण सोडायचं नाही, हे कशी काय वाटते आयडिया? उपोषणाची आयडिया एकदम फ्लॉप आहे. उपोषण केल्याने हातात फक्त मोसंबीचा ज्यूस होतो, बाकी काही मिळत नाही. आणि तुम्ही विचार करा यार, यशवर्धन चौधरी एका मुलीच्या घरासमोर उपोषण करणार, बरं तरी दिसेल का ते? मग तू काहीतरी आयडिया काढ ना. काय आयडिया काढणार आता? काय करता येईल आपल्याला? आयडिया काय? आपण नेहाला किडनॅप करूया. मी काही बोललोय का? हे माझ्याकडून वधून घेत आहेत, माझ्या मनात सुद्धा पाप नाही. किडनॅप वगैरे नाही, असं काही करायचं नाही आपल्याला, अजिबात करायचं नाही. कसं प्रेम ही अतिशय नाजूक आणि हळूवार करण्याची गोष्ट आहे ना. कोणाला त्रास होईल असं आपल्याला अजिबात वागायचं नाही. आजोबा, मग आता माझ्या डोक्यातल्या आयडिया संपल्या. तुम्हीच सांगा की आपण नेमकं काय करायला पाहिजे. अच्छा, आयडिया सांगू का? बर, मला सांग, तिच्या बिल्डिंगवर पाण्याची टाकी आहे? अरे काय बोलताय काय तुम्ही? याने काय आता वरून उडी मारावी अशी अपेक्षा आहे का तुमची? काहीतरी काय उडी बिडी नाही रे. मला एकदम त्या शोले मधल्या धर्मेंद्रची आठवण झाली. दिवस गेला जग्गो, आता कोणी असं प्रेम व्यक्त करत नाही. काहीतरी सांगताय यार तुम्ही आयडिया. तुम्हाला माहितीये, परवा एक जण असाच इमोशनल झाला आणि टॉवर वरती चढला. त्याला वाटलं की आपण गर्लफ्रेंडला प्रेमाचा शॉक द्यावा, इमोशनली शॉक द्यावा. पण टॉवर वर चढल्यावर त्याला कळलं की तो मोबाईलचा नाही, विजेचा टॉवर होता आणि त्याला शॉक बसला आणि तो खाली आला. त्याच्यामुळे आयडिया काही कामाच्या नाहीये. बापरे, नाही असं करून नाही चालणार. आपल्याला काहीतरी आयडियाही काढायलाच पाहिजे आपल्याला. मी काय म्हणतो आजोबा, तू आता काही बोलणार नाही. आणि आजोबा तुम्ही पण काही बोलू नका प्लीज. अरे आम्ही जे बोलतो तुझ्या भल्यासाठीच बोलतो ना. नाही, नका बोलू. थोडा वेळ खरंच नका बोलू. मला तुमच्या या डेंजरस आयडियाज नकोय. थोडा वेळ मला एकट्याला नको. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझं खरं. चलो एक बार फिर से
अजनबी बन जाए हम दोनों। काकू या ना. अगं यश बद्दल बोलायला आले होते. बोला ना काकू. कशी आहे त्याची तब्येत आता? ठीक आहे, म्हणजे ठीकच असेल. तुझं काही बोलणं झालं का? नाही, म्हणजे माझ्याशी कसं होईल? हो तेही बरोबरच आहे म्हणा, पण यश औषधं वेळेवर घेतोय ना? औषधं घेण्याच्या बाबतीत दुर्लक्ष अजिबात होता कामा नये. हा, तुझं जर का बोलणं झालं ना तर चांगलं खडसावून सांग त्याला. सांगशील ना? मला एक कळत नाही काकू, त्याच्या आसपास एवढे डॉक्टर्स असताना, एवढी माणसं असताना तुम्ही कशाला त्याची काळजी घेतायत? आहेत तिथे माणसं. अगं असं कसं म्हणतेस तू? म्हणजे मला मान्य आहे की आपलं त्याचं सख्खं नातं नाहीये, पण माणुसकीचं नातं तर असतंच ना. खरं म्हणजे मीच फोन करणार होते त्याला, पण तूच माझ्या फोन मधनं त्याचं नाव डिलीट केलंयस ना. अगं नेहा, लक्ष कुठे तुझं? भाजी करपली ना. लक्षच नाहीये माझं. आज सकाळपासून वहिनी आली आणि आता. हो, आता माझ्यामुळे उशीर झाला ना? नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. मी जाते. हा, तुला ऑफिसला जायचं असेल ना? जाते मी. काय चाललंय माझं? कुठे लक्षच लागत नाहीये. फक्त यशचाच विचार येतोय मला. जो कोण येतोय ते फक्त यश बद्दलच विचारतोय. खरंच काही कळत नाही. मी ऑफिसला जाते. आणि ज्यांना तुझी खरी काळजी वाटते ना, ती तुला भेटल्याशिवाय राहत नाही. त्यातला फरक ओळखू शकतोस तू, तेवढा आहे समजूतदार. जिच्या शुभेच्छा यायला हव्यात तिने साधा एक मेसेजही नाही केलेला. यश, मला आज तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं. तू पुन्हा कधीही अशी भरधाव गाडी चालवणार नाहीस. काय प्रॉमिस काका? काल जी चूक झाली ती परत नाही होणार. थँक्यू. आणि फक्त तुझ्या जीवासाठी नाही तर माझ्या जीवासाठी पण लक्षात ठेव. तुझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट झालं तर या कंपनीचं काय होईल किंवा या घराचं काय होईल याची नाहीये चिंता मला. तुझ्या जीवाचं बरं वाईट काहीतरी झालं ना तर हा काका नाही जगू शकणार. आज काहीतरी महत्वाचं घडलेलं आहे म्हणून आपण सगळे इथे जमलो. मी तुम्हाला सगळ्यांना नेहमी सांगत असतो की पाण्याचा वापर काळजीपूर्वक करा, पण माझं तुम्ही कोणी ऐकतच नाही. मी एवढ्या पोटतिडकीने काय सांगतोय, का सांगतोय हे जर तुम्ही आधीच लक्षात घेतलं असतं तर आज आपल्या सोसायटीवर हे पाणी टंचाईचं संकट आलंच नसतं. हो, यशचा ऍक्सिडेंट झालाय ना, त्याबद्दल बोलायचंय तुम्हाला. तुम्ही हे भलतच काय काहीतरी बोलताय. हो का? काय बोलायचं? कर्म माझं हे बोलायचं. हो, त्याला हॉस्पिटल मधून आता घरी आणलंय ना, त्याच्याबद्दल बोला. हो. आलं लक्षात. आता तू अजिबात मध्ये बोलू नकोस, मी सांगतो. हो. काय मंडळी, आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहे की यशवर्धन चौधरी म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका यश, त्याला एक मोठा अपघात झाला होता आणि त्यातून आता तो वाचून घरी आणलेला आहे. अशा प्रसंगी आपली जवळची माणसं जर आपल्याला भेटायला आली तर कुठल्याही रोग्याला बरं वाटतं. म्हणून माझं असं म्हणणं आहे की आपण आता सगळे जण मिळून त्याच्या पॅलेस मध्ये त्याला भेटायला जाऊया. मला तर वाटतंय की मी त्याला आता कधी भेटायला जाऊ. हो ना, खूपच वाईट घडलं बिचाऱ्याच्या बाबतीत. आपण सगळ्यांनी गेल्याने त्याला जर बरं वाटत असेल ना, आपण सगळ्यांनी जाऊया त्याला भेटायला. बरोबर बोलताय काकी, तुमचं बरोबर आहे. एक मिनिट, आता तुम्ही जरा माझं ऐका. हा, बोल बोल, काय तुला बोलायचंय बोल. अहो काका, आपण सगळे तिकडे पॅलेस मध्ये जाणं शक्य नाहीये. का शक्य नाही? अहो काकू, ते पॅलेस एवढं लांब आणि आपल्या सगळ्यांना तिकडे सहज आत सोडणार पण नाहीत. कधी नव्हे ते गुड्डी बरोबर बोलतीये.
काकू तुम्ही म्हणता की आपण गेलो त्याला बरं वाटेल, पण कधी तो पूर्ण बरा होईल तेव्हा. आपण सगळे गेलो तर त्याला त्रासच होईल ना. हो हे पण बरोबर आहे तुझं. नाही मला हे अजिबात पटलेलं नाहीये. प्रश्न असा आहे की आपण आता काय करायचं. तर आपलं आता ठरलंय आपण त्याला भेटायला जायचं. अजिबात नाही जायचं. पण का जायला पाहिजे तर भेटायला. आता वाद नको आणि चर्चाही नको. आता मी जे सांगेन ते सगळ्यांनी ऐकायचं, कळलं? मला वाटतं बंडू काका जे बोलतात आहे ते भावनिकतेने बोलतात आहे आणि आपली गुड्डी ते शक्यता दर्शवते आहे ना. म्हणून मला असं वाटतं आपल्या चाळीतील 2 प्रतिनिधी आपण भेटायला पाठवायचे आणि त्यांच्यासोबत पुष्पगुच्छ आणि ग्रीटिंग कार्ड सुद्धा पाठवायला पाहिजे. हो ना? आयुष्यात हे भारी आहे. पण मग हे ग्रीटिंग कार्ड जे आहे ते आपण बनवायचं आहे का विकत आणायचं आहे? नाही म्हणजे बनवायचं असेल तर मी आता तयारीला लागतो. अहो काका बनवत बसायला वेळ लागेल, आपण रेडीमेड आणू ना. ठरलं तर मग ग्रीटिंग कार्ड आणि पुष्पगुच्छ विकत घ्यायचा आणि काका काकूंनी तो नेऊन द्यायचा. बरं ठीक आहे, पण मग होणाऱ्या खर्चाचं काय? ही माझी घे 20 रुपये वर्गणी आत्ताच देते. तू सगळ्यांची वर्गणी गोळा करायची, कळलं ना? ठरलं तर बघ. आता लागा कामाला सगळ्यांनी. हॅलो हॅलो शेफाली मावशी, मी बोलतेय परी. बोला, काय म्हणता? अगं मी आईला फोन करते पण ती माझा फोनच उचलत नाहीये. हो, पण तू का आईला फोन करत होतीस? अगं शेफाली मावशीच्या सोसायटीमध्ये सगळेजण जमलेत. फ्रेंडचा ऍक्सिडेंट झालाय ना म्हणून. मग अशी आई मला सांगत होती फ्रेंडला फोन करायला म्हणून. मला वाटलं आईच त्याला फोन करेल. फ्रेंडला खूप लागलं नसेल ना? तो रडत तर नसेल ना? आता मला पण रडायला येईल. परी बाळा, तू समजतेस ना तसं अजिबात काही नाहीये. ऍक्सिडेंट झालाय त्याचा, पण फार लागलं नाहीये त्याला. सेफ आहे तो आणि काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. तू खेळताना धडपडल्यावर तुला कसं लागतं ना, अगदी तसंच लागलंय त्याला. म्हणजे तू आता रडत नाहीये ना? तू रडतेस का? थोडस रडते, नाही तर नाही रडत. मग असं समज की तुझा फ्रेंड सुद्धा रडत नाही. मग त्याला भेटायचं असेल तर? हो नक्कीच भेटू शकतेस, पण आता नाही. का आता का नाही? अगं त्याला ना डॉक्टर काकांनी रेस्ट घ्यायला सांगितली. पण तू आत्ताच तर म्हणाली ना त्याला काहीच नाही झालंय म्हणून. हो ग बाळा, पण त्याला तुला लवकर भेटता यावं ना म्हणून हे सगळं चाललंय. खरं सांगते ना तू? हो ग पिल्लू. परी ऐक ना, तू म्हटलेलं सगळं खरं होतं की नाही? मग आता पटकन म्हण, माझ्या फ्रेंडला लवकरात लवकर बरं वाटू दे. ठीक आहे शेफाली मावशी, मी फ्रेंडसाठी प्रेयर करते. व्हेरी गुड, थँक्यू. कधी काळी आपण चांगले मित्र होतो. तुम्ही माझ्या अडीअडचणीत धावून आला होता. या गोष्टीचं भान ठेवून मी इथे आलीये सर, बस. रिअली? तू इथे माणुसकीच्या नात्याने आलीस? मी अडीअडचणीत तुझ्या उपयोगाला आलो होतो म्हणून तू इथे आलीस? आय डोंट बिलीव्ह दिस. दिस इज बुलशिट. तुलाही माहिती आहे नेहा, हे सगळं खरं नाहीये. तू हे सगळं का बोलतेस मला खरंच कळत नाहीये, पण मला एवढं माहितीये की तू हे मुद्दाम बोलते. अजिबात नाही सर. आपल्या परिस्थितीची जाणीव असली ना की आपण काय बोलतोय आपल्याला बरोबर माहिती असतं सर. आणि हाच फरक आहे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. तुम्ही खूप इमोशनली विचार करताय सर आणि मी खूप प्रॅक्टिकली बोलते. सांगा ना मी कोण आहे? कोण आहे मी? तुमच्या अनेक कंपन्यांपैकी एका कंपनीमध्ये काम करणारी एक साधी एम्प्लॉई सर, बस. नेहा, पण मी जर का तसं समजत नसेल तर काय प्रॉब्लेम आहे? हा तुमचा मोठेपण आहे सर आणि मी तुम्हाला अडवू शकत नाही. पण मला कसं वागायचंय तर मी ठरवू शकते ना. तुम्ही कॅन्टीन मध्ये येऊन आमच्या बरोबर आमचा टिफिन शेअर करतात, हा तुमचा मोठेपण आहे सर. पण आम्ही तुमच्या टिफिन मध्ये आणलेला पदार्थ फक्त लांबून बघू शकतो सर, तो बनवू शकत नाही.
आणि हेच अंतर आहे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. सर, तुमचं आयुष्य मी नाही बघितलंय. मला नाही माहिती तुमचं जग कसं आहे आणि माझ्या टिफिनच्या पलीकडे माझं आयुष्य काय आहे हे तुम्हालाही माहिती नाहीये सर. तू हे सगळं काय बोलतेस आणि का बोलतेस? आय हॅव नो क्लू. मला खरंच माहित नाही आणि कळतही नाही कळणार सर, कारण आपल्या दोघांमध्ये बरोबरीच नाहीये सर. आणि जिथे बरोबरीच नाहीये तिथे मैत्री आणि प्रेम तर खूप लांबची गोष्ट. आम्ही खूप साधी माणसं आहोत सर. आयुष्याकडून आमच्या इच्छा अपेक्षा आमच्या कोली एवढ्या छोट्या आहेत सर. 2 पावलं चाललं की संपतात. ते जगायसाठी रोज जगडावं लागतं सर आणि ते तुम्हाला नाही कळणार आणि तुम्हाला कळावं अशी माझी अपेक्षा पण नाहीये सर. त्यामुळे माझ्यासाठी हा विषय इथेच संपलाय. तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या सर. मी येते. नेहा 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 एक मिनिट. साहेब, मला मुंबईला सोडता का प्लीज? मला खूप अर्जंटली पोचायचंय. कोणीतरी वाट बघते माझी तिथे आणि नाही पोचलो तर मी तुम्हाला 25 रुपये देऊ शकतो. कोट पॅन्ट घातलं आणि खिशात फक्त 25 रुपये? तो ऍक्च्युली मित्राचा आहे, तोच त्याला परत करायचा आहे म्हणून 100 रुपये आहेत, पण यायला परत लागतील खायला प्यायला म्हणून 25 देऊ शकतो. ठीक आहे चढा गाडीवर. थँक्यू. थँक्यू. सोड. धन्यवाद. हा, तुम्ही दररोज अशा ट्रिप करता का? मोठ्याने बोला. कॅम्प चालू झाला की आपला डावा थांबतो बघा. डावा थांबतो म्हणजे? डावा म्हणजे कमी ऐका येतं हो. तरीही तुम्ही हा नाही म्हटलं, तरीही तुम्ही आता तुम्हाला वाटतं मी टेम्पो का चालवतो? हा, अहो पोट आहे माझं त्याच्यावर आणि पोटाला चिमटा बसला ना समजा जमतं बघा आपोआप. मग कसं म्हणजे मग असं एखाद 2 ट्रिप महिन्याला? हा, महिन्याला 1-2 ट्रिप का? अहो येड की खुळ. महिन्याकाठी 30-40 ट्रिपा करतो. पुढं 15-20 हजार मिळतात. एक ट्रिपाचं काय घेऊन बसलाय? दिवसभर खायचं म्हटलं 60-70 रुपये बी कमी पडतात बघा. हे साहेबाला काकडी दे खायला. नाही नको धन्यवाद. तेव्हापासून बघतोय माग कोणतरी पिछा करतय. एक मागे बायको आहे माझी. बायको? मग थांबू का गाडी? हे बरं ऐकू आलं तुम्हाला? अहो बायकोचं नाव घेतलं ना दाखवा सवण आवाज ऐकू येतो बघा. खरंय. मग तिकडे कोणाकडे भेटायला चाललाय? खरं सांगू का, माझा जिगरी दोस्त आहे. त्याला काळजी वाटते मी 100 रुपयात अख्खा दिवस कसा काढीन म्हणून गाडी घेऊन मागे मागे येतोय. साहेब ह्याला म्हणतात खरी दोस्ती. हा, समीर सरांना येऊन तासभर झाला असेल. यश अजून का नाही आला? काल मी जरा जास्तच बोलले ना त्याला. तोच राग डोक्यात ठेवून काही भलतं सलतं नसेल ना गेलं त्याने. हो नेहा मॅडम,
तब्येत बरी आहे ना तुमची? अहो ती बूच उघडलं ना की पाणी पिता येत. सुरेश, यश सरांची काही बोलणं झालं? कशी आहे त्यांची तब्येत? फर्स्ट क्लास. सकाळीच कॉल झाला आपला. तुम्ही टेन्शन बिन्शन घेऊ नका. सर आले, सर आले, सर आले, सर आले सर. हॅलो सर. सर बेलगेट सून सर. गेट वेल सून घारतोंडे. तीच म्हणायचं होतं मला. खूप दमलेले दिसतात सर. बसा बसा. हाय सर, कसे आहात तुम्ही आता? आता कसं वाटतंय सर? ओके. सर गाडी खूप फास्ट नव्हती ना? तरी बरं फार लागलं नाही. अगं भल्या लोकांचं देव नेहमीच रक्षण करत असतो. काल तर एवढी अवस्था नव्हती. नक्कीच मी बडबडले ना, म्हणून काहीतरी केलं असणार याने. काय झालंय? कुठे काय? मग एवढी अवस्था? कसली अवस्था? तुला चालताही येत नाहीये. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. तुला माहितीये यश, माझा एक मित्र आहे. त्याची बायको प्रेग्नंट होती ना, तेव्हा तिला वडापाव खायचे डोहाळे लागले होते. थोडे वेगळे आहेत पण डोहाळे आहेत शेवटी. तुला एक अजून एक गंमत सांगू यश. आपल्या महाराष्ट्रामध्ये वडापाव हा पदार्थ जो आहे तो फार असा म्हणजे प्रेमाने खाल्ला जातो. वडापाव. तुला माहितीये का समीर? हा. 100 रुपयामध्ये दिवस काढायचं म्हटलं की चालत येणं, लिफ्ट घेणं, वडापाववर दिवस काढणं, हे सगळं आलंच. पण आज तो वडापाव पण माझ्या नशिबात नव्हता. शंभर रुपयामध्ये दिवस काढायचं म्हटलं की चालत येणं, लिफ्ट घेणं, वडापाववर दिवस काढणं, हे सगळं आलंच. पण आज तो वडापाव पण माझ्या नशिबात नव्हता. पाय दाबून देऊ? नको रे. गरम पाण्यात पाय ठेवून? नको नको नको. वडापाव. 1 मिनिट. 50, 60, 62. 62 नंतर 63, 64, मग 65. नाही तू थकल्यास वगैरे ठीक आहे, पण एक बेसिक. सॉरी. 50, 60, 62, 64, 65. वाढले का काही पैसे? काही नाही. मग कशाला मोजतोस 50 वेळेला? फील साठी. जर का वाढले चुकून मागून कुठे राहिले असतील 1-2 रुपये तर कळतील. आज ना मला एक गंमत करावीशी वाटते. थांबा. ऐका ऐका ऐका. मी समीर आहे आणि यश सोबत मी नेहमीच असतो. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा की करोडोंचा व्यवसाय करणारे, लाखोची उलाढाल करणारे, असे करोडोंचे चेक्स सह्या करणारे यशवर्धन चौधरी आज 62 नंतर 65 वगैरे मोजतायत. तर तुमच्या भावना नेमक्या काय आहे? आणि त्यात तुम्हाला वडापावचा चुरा सुद्धा खायला मिळाला नाही, तर तुमच्या भावना अशा चूर चूर झालेल्या असतील. याविषयी थोडासा प्रकाश टाकला तर मला फार आनंद होईल प्लीज. तो चुरा जो होता तो घारतोंडेनी खाल्ला आणि वडापाव तुमच्या शेफालीनी खाल्लाय. आणि बेसिकली मला असं वाटतं की तुम्ही ना चुकीच्या प्रोफेशन मध्ये आहात.
तुम्ही एखादा शो वगैरे अँकर करा किंवा तुम्ही मिमिक्री वगैरे करा, ते तुम्ही खूप छान करता. धन्यवाद.